हे बघा, हा हा लान्सर कंपनीचा रोटर आहे, बरोबर. तर ही प्लेट जी दिली बघा, हात लावून बघा प्लेट, ही 6 mm जाडीची दिली. कुठलाही दगड त्याला जर लागला तर तो डॅमेज होऊ शकतो. 1, 2, 3 आणि 4 हे काय केलं आपण अखंड सपोर्ट. बाकीचे लोक फक्त एवढा काम देतात, बरोबर आहे का? त्यानंतर हे बघा, ही जी ब्लेड सिस्टम आहे इथून सुरुवात झाली, बरोबर. इथून सुरुवात झाली, 1.5 ब्लेड जमिनीमध्ये टच करणार. हे 2 ब्लेड जमिनीमध्ये घुसून पुढे निघल्याशिवाय हे 2 जमिनीमध्ये जाणार नाही. हे 2 जमिनी निघल्याशिवाय हे 2 जमिनीमध्ये जाणार नाही. त्यानंतर काय केलं, हे कडेला ब्लेड बघा, हे कडेला प्लेट पर्यंत दिलं ब्लेड. इकडे काय बसवलं आपण, 6 ब्लेड केले. याला 6 6 36 केलं, 6 ब्लेड केले. कडेपर्यंत ब्लेड घेतल्यामुळे काय झालं, साईडला जी काडी कचरा माती कबाल जे बसणार आहे त्याला जे ब्रेक बसणार आहे ते बसणार, बरोबर. त्यानंतर काय आहे का, इथं तुम्हाला कव्हरेज वाढलं बघा. हे ब्लेड 3 इंच इकडे रान तोडल, पण हे इकडे तोडेल का, नाही. मग बघा, हे इथं जर ब्लेड चाललं तर 3 इंच रान इकडे तोडेल, म्हणजे 3 इंच इकडं 3 इंच इकडं 6 इंचाचं कव्हरेज ऑटोमॅटिकली वाढलं इतरांपेक्षा. तुम्ही ज्या वेळेस हा रोटर चालवणार आहे, याची वेट किती आहे, 5.5 आहे. पाठीमागं रान जर मोडलं तर किती निघणार आहे, 6 फूट. समजलं. त्यानंतर बघा इथं, हे बघा, हा जो गिअर आहे, बाकीच्या रोटावेटरमध्ये इथं कमी दाताचा गिअर असतो, आपण इथं 42 दाताचा गिअर दिला. आणि याला काय केलं, हा जो शॉफ्ट आहे तिथं बुश करून याला बाहेर घेतला, याला चेक नट बसवला, जेणेकरून आतला जो होल्डर जे आहे ते होल्डर हलणार नाही, ते डॅमेज जागा सोडणार नाही. तुम्ही जे म्हणले ना मला, गेट तुटतो का, आमकं होतं का, यांनी जर जागा सोडली नाही तर कधीच गेअर खराब होत नाही, बरोबर. हेवी शॉकअप सिस्टम दिलंय. हेवी शॉकअप सिस्टम दिल्यामुळे काय आहे, त्याला पाठीमागची जी 1.5 फूट जी माती उचलली जाते त्याची काय लेवलिंग सरळ होती. त्यानंतर बघा, तिथं 4 स्पीड टेक्निकचा आपण काय केलं, गिअर बॉक्स दिला. 4 स्पीड टेक्निक म्हणजे काय, 4 स्पीड टेक्निक म्हणजे काय बघा, 1 एकर जमीन आहे, प्रत्येक जमिनीमध्ये मॉइश्चर ऋतूनुसार कमी जास्त होणार आहे. जमिनीमध्ये मॉइश्चर कमी जास्त असणार आहे, त्यानुसार ती जमीन हार्ड किंवा लूज असणार आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक स्पीड चालणार नाही. तर तुम्हाला याच्यामध्ये अशी सिस्टम दिली आहे. हे बघा, हा सरफेस केला, हा पार्ट बाजूला घेतला, आतमध्ये सरफेस केल्यामुळे याच्यामध्ये काय 2 गिअर आहे. हे गिअर चेंज केल्यानंतर तुम्हाला पाहिजे तो स्पीड मेंटेन, कशी जमिनीमध्ये मॉइश्चर असत तसं स्पीड मेंटेन करतो. याचा फायदा काय होणार आहे, तुमच्या ट्रॅक्टरला डिझेल पण कमी लागणार आहे, HP पण कमी लागणार आहे, बरोबर. आणि मातीचं कन्व्हर्जन चांगलं होणार. फायनल आरपीएम किती येतं? फायनल बघा ना, हे बघा, इथं 259 RPM दिलंय, 317 RPM दिलंय, 212 RPM दिलंय. तुमची जसजशी पेर बदलली जाईल तसं तुमचं RPM चेंज होईल. ही सिस्टम याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची सिस्टम. रोटावेटर ट्रॅक्टरला कुठला चांगला, रोटावेटर ट्रॅक्टरला कुठला चांगला, तर माझ्या मते रोटावेटर ट्रॅक्टरला असा चांगला जो ट्रॅक्टरला जोडल्यानंतर जर्क करणार. जर्क नाही गेलं. जो रोटर जर्क करतो तो जमिनीमध्ये पण जर्क करतो, ट्रॅक्टरचं नुकसान करतो, बरोबर. तुम्ही पुढे 6 लाखाचं मशीन जोडलंय, पाठीमागं ₹1,00,000 हे मशीन जोडलंय, बरोबर. इथं फायदा काय होणार आहे तुमचा, याला ट्रॅक्टरला जोडायचा, ट्रॅक्टरमध्ये जेवढे RPM असेल तेवढं फुल स्पीडने फिरवायचा. याच्यावर पाणीने भरलेला ग्लास ठेवा. काय करा, पाणीने भरलेला ग्लास ठेवा, त्यातलं पाणी सुद्धा खाली सांगा. या इकडं. आता हा HD 155 आहे, 456 किलो वजन आहे. HD 155 आहे. हा 45 ते 50 HP पण चालेल. प्राइस त्याची आहे 1,15,000.